हॅलो. तर तुमच्यापैकी काही जणांना HCF बाय डिव्हिजन मेथड याच्याबद्दल शंका होती. त्याकरता मी हा व्हिडिओ करते आहे की HCF बाय डिव्हिजन मेथड कसं करायचं आहे. तर एक एक्झाम्पल घेऊयात. फाइंड द HCF ऑफ 144 and 252. तर आता ही डिव्हिजन मेथड म्हणजे काय आहे बघा. आपण जसं भागाकार करतो तशीच ही एक पद्धत आहे. ह्याच्यामधला बिगेस्ट नंबर कोणता आहे 252, तो आतमध्ये येईल. आणि स्मॉलर नंबर कोणता आहे तर तो आहे 144, तर तो 144 आतमध्ये येईल. आता 144नी आपल्याला डिवाइड करायचं आहे 252ला, तर त्याचा टेबल तयार करावा लागेल. सो 144चा टेबल म्हणजे 141, 144 1s आर 144, 144 2s आर 288, पण 252 हे 288पेक्षा लहान आहे. सो आपण 144 1, सो 1 लिहिणार आपण या कोपऱ्याला. फक्त जे आपण नॉर्मली भागाकारामध्ये इथे लिहितो ते आपण इथे लिहितोय. सो 144 1s आर 144, सबट्रॅक्शन केलं 108 आलं. आता पुन्हा मग डिव्हिजनला काय करायचं तर तुमचा जो हा त्याच्या आधी आलेला नंबर आहे, जो तुमचा डिवायझर आहे त्याच्या आधीचा, तो तुमचा इथे येणार आहे. म्हणजे इथे येणार काय 144. आता आपण 108ने डिवाइड करतो आहोत 144ला. सो तर 108चा टेबल तयार करायला लागेल. 108 1s आर 108, 108 2s आर 216, पण 2चा भाग नाही बसणार इथे, 1चा भाग बसणार आहे. सो 108 1s आर 108. सबट्रॅक्शन केलं काय येईल इथे 36. तीच प्रोसेस आता रिपीट करायची. म्हणजे काय तर मगाशी आपण ह्याच्या मागचा म्हणजे हा 144 आतमध्ये घेतला होता, आता ह्याच्या मागचा म्हणजे हा 108 आपण आतमध्ये घेणार आहोत. तर 36चा टेबल तयार करायला लागेल आपल्याला. 36 1s आर 36, 36 2s आर 72, 36 3s आर 108, 36 3s आर 108, रिमाइंडर आला 0. सो ही प्रोसेस कुठवर आपण करणार आहोत तर ही प्रोसेस आपण जोपर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत करणार आहोत. आणि मग रिमाइंडर 0 आल्यानंतर तुमचा लास्ट डिवायझर जो होता ज्याने तुम्ही शेवटी भागलं तो तुमचा असतो HCF. सो हिअर HCF ऑफ 144 and 252 इज 36. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण. फाइंड द HCF ऑफ 209 and 247. सो त्यांच्यामधला बिगर नंबर कोणता आहे 247, तो आतमध्ये आला. स्मॉल नंबर 209 तो बाहेर आला. 209चा टेबल तयार करायला लागेल. 209 418, सो 201s आर 201. सबट्रॅक्शन केलं 38. लास्ट डिवायझर काय होता तुम्ही कशाने भागलाय शेवटी 209नी. सो 209 आतमध्ये येईल. आता 38चा टेबल तयार करायला लागेल. 38 76 114 152 190 228. 38 5s आर 190 हे आपल्याला चालणार आहे. सो किती आले हे 19. पुन्हा तीच प्रोसेस कंटिन्यू. शेवटचं भागलं होतं आपण 38नी. सो इथे ना 38. सो 19चा टेबल पार्ट असेल तर 19 1s आर 19, 19 2s आर 38. आला 0 रिमाइंडर. सो HCF ऑफ 209 and 247 इज तुमचा लास्ट डिवायझर कुठला होता 19, शेवटी ज्याने भागलं तो. तुमच्याकडे एक प्रश्न असा आहे की फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड and reduce
टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आणि असं सांगून तुम्हाला काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. तर फर्स्ट फ्रॅक्शन असं आहे 275 अपॉन 525. तर तेच सेम करणार आहोत आपण. बिगर नंबर 525, स्मॉलर नंबर 275. 275चं टेबल तयार करूयात. 275 ह्यात किती होईल 550. नाही चालणार आहे आपल्याला. 275 वन्स आर 275. 250 आलं. 250 आणि 275. आता ऑब्वियसली 250 वन्स आर 250 हेच चालणार आहे आपल्याला. किती राहिले 25. इथे दिले आपण 250. 25 टेन्स आर 250. सो HCF किती आला तर HCF आला तुमचा 25. मग आता रिड्यूस्ड इट टू द सिम्पलेस्ट फॉर्म असं म्हटलं आहे. मग इथे काय करायचं आहे तर 275 आणि 525 या दोघांनाही तुम्ही काय करणार आहात तर 25ने डिवाइड करणार आहात, कारण तो त्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे. त्यांच्यापेक्षा मोठी संख्या मिळणार नाही ज्याने दोघांनाही डिवाइड करता येईल. मग किती येईल हे 12. इथे किती येईल 21. सॉरी, इथे किती येणार आहे 11. आणखी एक एक्झाम्पल बघूयात. 76 अपॉन 133. बिगर नंबर कोणता आहे 133. स्मॉलर नंबर 76. 76चा टेबल. सो 76 वन्स आर 76. किती राहिले 57. इथे आले पुन्हा 76. सबट्रॅक्शन बरोबर केले ना आपण. येस. सो 57 वन्स आर 57. राहिले किती आता 19. इथे आले 57. 19 3s आर 57. सो आपला HCF काय आला 19. सो त्या HCFनी काय करायचं आहे तुम्हाला डिवाइड करायचं आहे. 133 डिवाइडेड बाय 19. 19चा टेबल पार्ट असेल तर 19 4s आर 19 7s आर 133. ओके. सो हे अशा प्रकारे करायचं आहे.